नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील 14 ते 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। त्यामुळे खरीप हंगाम 2024चा 25% अग्रिमचा पीक विमा हा मंजूर करण्यात आला आहे। तर मित्रांनो, तो पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर आहे, याचबरोबर कोणत्या पिकासाठी मंजूर आहे आणि कधीपासून वाटप होणार, याच्या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर राज्यातील 14 ते 15 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून अवघ्या 8 दिवसामध्ये पीक विमा वाटपाचे आदेश सुद्धा विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर विविध जिल्ह्यांमध्ये जवळपास 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झालेली होती आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो, पहिली विमा कंपनी आहे चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा हा सरसकट म्हणजे 78 महसूल मंडळामध्ये वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आता आपण जर बघितलं तर विमा कंपन्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या, शासनाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा बैठका घेतल्या जात आहेत। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कापूस, तूर, सोयाबीन, कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मूग आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी 25% अग्रिमचा पीक विमा येणाऱ्या 8 दिवसामध्ये राज्यातील या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, दुसरी विमा कंपनी आहे युनिव्हर्सल सोमपिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन आणि तूर, मूग, उडीद या सर्व पिकाचा 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ आणि अमरावती या 2 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा हा पीक विमा सरसकट वाटप केला जाणार आहे। सरसकट याचा अर्थ क्लेम केलेल्याही शेतकऱ्यांना भेटणार आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला नाही त्याही शेतकरी बांधवांना हा पीक विमा भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, दुसरी विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून सोलापूर आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा वाटप केला जाणार आहे, ज्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे HDFC आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विमा वाटप केला जाणार आहे 25% अग्रिमचा, त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी। याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील 42 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हा 25% अग्रिमचा पीक विमा कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी सरसकट वाटप केला जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 93 महसुली मंडळामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा हा येणाऱ्या 8 दिवसामध्ये वाटप केला जाणार आहे, ज्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा बैठकी घेण्यात येत आहे। त्यामुळे युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून आता लवकरच विम्याचं वाटप केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा हा खरीप हंगाम 2024चा हा वाटप केला जाणार आहे, ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील कापूस, तूर, मूग, उडीद आणि सोयाबीन आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो सरसकट पीक विमा मंजूर आहे आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये या पीक विम्याचे पैसे परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, पुढची विमा कंपनी आहे SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील 60
महसुली मंडळामध्ये सरसकट 25% अग्रिमचा पीक विमा वाटप केला जाणार आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीनसाठी पीक विमा, याचबरोबर कापूस, त्याचबरोबर तूर, मूग, उडीद या सर्व पिकासाठी पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे AIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी, आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळामध्ये ज्यामध्ये आपण जर बघितलं तर सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा या सर्व पिकासाठी सरसकट हा 25% अग्रिमचा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीच्याच माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट 25% अग्रिमचा पीक विमा हा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या सर्व पिकासाठी वाटप केला जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो याच विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। मित्रांनो आपण जर पाहिलं तर 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये मराठवाड्यातील संपूर्ण 8 जिल्हे, याचबरोबर विदर्भ आणि पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला, ज्यामध्ये जवळपास 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। काही जिल्ह्यामध्ये किंवा काही महसूल मंडळामध्ये 350 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे। आणि नुकसान झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना हा 25% अग्रिमचा पीक विमा भेटणार आहे, ज्यामध्ये 17,500 रुपये सोयाबीनसाठी भेटू शकतो। याचबरोबर कापसासाठी 12,500 रुपये आणि मूग आणि उडदासाठी हेक्टरी 8,000 रुपयापर्यंत पीक विम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून होऊ शकतं। येणाऱ्या 8 दिवसामध्ये या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे, कारण की राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जे काही अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आणि त्यावेळी तात्काळ विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना ते आदेशित करण्यात आलेलं आहे। याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा 25% अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्याबाबत कृषी मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। आणि आता उद्या हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोयल साहेबांच्या माध्यमातून पीक विम्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे आणि त्याच 25% अग्रिमच्या पीक विम्याच्या संदर्भात बैठक होणार आहे। आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली आहे, अतिवृष्टी झाल्या कारणामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन या पिकाचं सर्वात जास्त नुकसान आहे। त्यापाठोपाठ कापसाचं सुद्धा नुकसान आहे, कापूस उमळून गेलेले आहेत, कापसाचं पुरं वाळून चाललेले आहेत, त्यामुळे सुद्धा कापसासाठी सुद्धा पीक विमा भेटणार आहे। परंतु आता हिंगोली जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती की भरपूर शेतकरी म्हणत आहेत की आम्ही क्लेम केलेले नाहीत, आता 72 तास होऊन गेले तरी टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, कारण की कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून किंवा आपले संतोष बांगर असतील यांच्या माध्यमातून सुद्धा विमा कंपनीला सांगलेलं की सरसकट पीक विमा वाटप करा। आणि विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा तसे प्लस पॉईंट किंवा तसा होकार येताना दिसत आहे। त्यामुळे हा सरसकट पीक विमा हा मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, बीड, लातूर, परभणी, याचबरोबर नांदेड, हिंगोली, धाराशिव, सोलापूर, यवतमाळ, याचबरोबर बुलढाणा, अमरावती आणि वाशिम या सर्व जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा वाटपाची प्रक्रिया आता लवकरच सुरू केली जाणार आहे। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या 25% अग्रिमच्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।